छान चमचमीत असं खेकड्याचं सार, मस्त भात आणि चपातीसोबत तुम्ही आस्वाद घेऊ शकता. नक्की ट्राय करा खेकड्याचं सार. हाय एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत खेकड्यांचं सार. पाऊस तर काही येत नाहीये, निदान खेकड्यांचं सार तरी खाऊया. त्याला लागणारं साहित्य आहे ओलं खोबरं, कांदा, लसूण, बारीक कापलेला कांदा, कढीपत्ता आणि टोमॅटो. आणि हे आहेत खेकड्यांचे डिंगे आणि हे आहेत खेकडे. हे सगळं मी साफ करून धुवून घेतले छान मस्त. छान साफ केलेत मी. हे कांदा असा छान लालसर पसरून भाजून घ्यायचा. कांदा थोडासा लाल झाला की त्यात थोडं तेल आलं घेतलंय त्यात छान कांदा लालसर झाला की आपण त्यात खोबरं टाकायचं. परतून घ्यायचं आणि खोबरं पण छान लाल तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा, आता आपला कांदा आणि खोबरं छान लालसर भाजून झाले. आता हे छान थंड करायचं आणि वाटून द्यायचं. छान कलर आलाय कांद्याला पण लालसर. आता आपण गॅस बंद करून थंड व्हायला देऊया मिश्रण. आता हे जे छोटे छोटे डिंगे ते सगळे आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचे. आणि हे मोठे जे डिंगे ते आपण साधं तसेच वाटून घ्यायचे. सो आधी आपण हे डिंगे आहेत ते वाटून घेऊया. डेंग्यांचं वाटर वाटलंय आणि हे आपले हिरवं वाटण. जे डेंग्याचं वाटण आहे ते चांगलं गाळून घ्यायचं, एक पण कच राहिला नाही पाहिजे. आणि सगळ्या डेंग्यांचं जे रस आहे ते छान गाळून घ्यायचं. कच सगळा बाजूला करायचं. आहे आपल्या डेंग्यांचा रस. एकदा चेक करायचा की काही कच वगैरे त्याच्यामध्ये आहे का. कढईत तेल टाकायचं. आता आपण फोडणी करतो. कांदा बारीक चिरलेला, कढीपत्ता टाकायचा, कांद्याचं नरम करायचं त्यात टोमॅटो, त्याच्यात हळद, थोडंसं लाल तिखट, थोडी धना जिरा पावडर, हा गरम मसाला आहे, हा मालवणी मसाला आहे आणि आपले हिरवं वाटण टाकून घ्यायचे. आणि वाटण शिजेपर्यंत थोडंसं आपण गॅसवर परतवायचं. वाटण छान लाल कलर येईपर्यंत परतायचंय. छान तेल सुटलं पाहिजे वाटणाला. त्यानंतर मग भांड्यातलं सगळं पाणी टाकून मसाला सगळं ह्यात पाणी ते टाकायचं. पाणी आणि आपल्या डेंग्यांचं पाणी ते पण ह्यात टाकायचं. त्याने आपल्या साराला खूप छान चव येते. आता जेवढं आपल्याला सार पातळ हवंय तेवढं त्यात पाणी ओतून घ्यायचं आणि छानपैकी मिसळायला कढ येऊ द्यायचं.
मिश्रणात आपण हे खेकडे सोडायचे. आता हे खेकडे आहेत ना, हे काळे आहेत. सो ह्याचा जो कवर आहे ना ते रेड होईल झालं म्हणजे आपले खेकडे शिजले. तोपर्यंत चांगली उकळ काढून घ्यायची. खेकड्यांमध्ये चांगला मसाला घातला पाहिजे. पात आहे ना हा आपला काळा आहे, तो छान लाल होईपर्यंत ह्याला उकळून द्यायचं. आता हे बघा आपल्या खेकड्यांचे कलर जे लाल झाले. थोडा वेळ ठेवूयात. कोथिंबीर टाकायची त्याच्यात. खेकड्याचं सार तयार झाले. थोडंसं अजून 5 मिनिटं त्याला उकळू दे, मग आपण फायनली सर्व करूया.